मुळा पाटबंधारे कॅनॉलमध्ये आढळला महिलेचा गोणीमध्ये बांधलेला मृतदेह। बोथट वस्तूनं मारहाण करून खून, मृतदेह कॅनॉलमध्ये फेकल्याचा संशय। पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव शिवारात मुळा पाटबंधारे कॅनॉलमध्ये गोणीमध्ये बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 27 मार्च सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरी जवळून जाणाऱ्या कॅनॉलमध्ये एक पांढऱ्या रंगाची गोणी संशयास्पद अवस्थेमध्ये तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली। गोणी दोरीनं घट्ट बांधलेली असल्यानं संशय बळावला। त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं गोणी बाहेर काढली। गोणीचा काही भाग फाटलेला असल्यानं त्यातून मृतदेहाचा बाहेर दिसत होता। परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती। गोणी उघडून पाहिल्यानंतर अंदाजे 55 ते 60 वर्ष वयोगटातील महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार महिलेचा मृत्यू धारदार शस्त्राने नसून बोथट वस्तूनं मारहाण केल्यानं झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही। तिचा रंग गोरा, उंची सुमारे 160 सेंटीमीटर असून अंगावर जांभळ्या रंगाची नऊवारी साडी, काळा ब्लाऊज होता। गळ्यात मंगळसूत्र आणि हातात काचेच्या बांगड्या आढळल्या। विशेष म्हणजे तिच्या उजव्या हातावर 5 आसरा असे गोंदलेलं असल्याची नोंद पोलिसांनी केली। मृतदेहाच्या स्थितीवरून ही हत्या 2 ते 3 दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज आहे। पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती तपासली जात आहे। दरम्यान या घटनेनं पाथर्डी तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चिंतेची भावना पसरली आहे। SR24 न्यूज करिता वसंत रांधवन, अहिल्यानगर।